मुंबईमधल्या ईडीच्या कार्यालयाला आग लागलेल्या म्हणजे काल ज्या पद्धतीने आग लागली त्यानंतर आता ईडीने स्वतःहून स्पष्टीकरण दिलेलं आहे। प्राथमिक माहितीच्या नुसार आगीमध्ये ईडी कार्यालयामधील काही कागदपत्र फर्निचर ही जळाली असंही कळतंय। तर कोणत्याही तपासाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित आहेत। तसंच खटले दाखल झालेत त्या संदर्भात मधली जी कागदपत्र आहेत ती कोर्टामध्ये सुरक्षित आहेत। कोणत्याही केसच्या तपासावरती या आगीमुळे कुठलाही परिणाम होणार नाहीये असं सगळं स्पष्टीकरण आज ईडीने दिलंय। तर आगीच्या घटनेच्या नंतर तात्पुरत्या स्वरूपात ईडीचं कार्यालय हे जन्मभूमी चेंबरच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून ईडीच्या कार्यालयासाठी आता बीकेसी मध्ये जागा देण्यात आल्याचंही कळतंय। दरम्यान मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। आगीमध्ये अनेक महत्त्वाच्या केसेसची कागदपत्र जळाली असं म्हणत मुद्दाम आग लावल्याचा आरोप विरोधकांनी केला। तर सगळी कागदपत्र सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। एका सरकारी बिल्डिंग मध्ये मग ऑडिट झालं नाही का, फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग, एवढी महत्त्वाची ईडीची बिल्डिंग, तिथला फायरची पोझिशन काय, तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा, असे महत्त्वाचे कागद, आणि तुम्हाला कसं माहिती या 4-5 लोकांचे कागद जळाले, मग याची बॅकअप आहे का? एवढं डिजिटल जग झालेलं आहे। मग डिजिटल तुमचा साधा मोबाईल हरवला तर तुम्हाला त्या क्लाउडमधून माहिती मिळते। मग जर एवढं टेक्नॉलॉजी आणि AI आणि काय काय चालू आहे, मग एक या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना, आणि नसला त्याची बी शॉकिंग। म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत, या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार? BMCला याची उत्तरं द्यावी लागतील। सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है, सब गोलमाल है, अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच। आणि ईडीने आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले। गत 10 वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता, विरोधकांचा आवाज दाबण्याकरता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता, विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला। आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत। राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे। मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।